जय शिवराय मित्रांनो, मी श्रीकांत पाडवे तुमचं स्वागत करतो मुसाफिरी सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण आपल्या चॅनलमध्ये आपल्या सह्याद्रीतील लपलेल्या अनोख्या रत्नांविषयीची माहिती सांगत असतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आज आपण आलेलो आहोत कोथळी गडावर। कोथळी गड हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची 472 मीटर इतकी आहे। या किल्ल्याविषयीची माहिती प्रामुख्याने मोगली कागदपत्रांमधून मिळते। हा किल्ला एक महत्त्वाचं संरक्षण ठाणं होतं। मराठ्यांच्या या किल्ल्यावर शस्त्रागार होते। शस्त्रागार म्हणजे शस्त्र ठेवण्याचे ठिकाण। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यासाठी करत असत। कोथळी गडावर जाण्यासाठी अमराई पेठ हे बेस विलेज आहे। जर तुम्ही गुगल मॅपवरील लोकेशननुसार आलात तर तुम्ही सरळ बेस विलेजला पोहोचता। पण जर तुम्ही बस किंवा ट्रेन येत असाल तर तुम्ही आंबिवली या गावात उतरणार आणि तिथून तुम्हाला पुढे चालत हा ट्रेक करावा लागेल। आम्ही देखील पहाटेच इथे पोहोचलो। पहाटेपासून खूप जोराचा पाऊस पडत असल्यामुळे आम्ही गावातील मारुतीच्या मंदिरात झोपलो। चिखलामुळे गाडी पुढे जात नसल्यामुळे आम्ही गाडी मंदिराजवळ लावून ट्रेकला सुरुवात केली। थोडे पुढे आल्यावर आपल्याला किल्ल्याचा एक फलक दिसतो। सुरुवातीचे 15 मिनिटे चालल्यानंतर आपण थोड्याशा उंच भागावर येऊन पोहोचतो। तेथून आपल्याला खाली सुंदर अशी गावं व अद्भुत सौंदर्य लाभलेला सह्याद्री दिसतो। दक्षिणेला असलेल्या कर्जतहून खेडकडूसकडे जाण्याच्या कोलिंबा व सावळ्या घाटावर नजर ठेवण्यासाठी कोथळी गडाचा उपयोग केला जात असावा। कोथळी गडाच्या उत्तरेला पदरगड व भीमाशंकरची विस्तृत डोंगररांग आहे। पुण्यापासून 125 किलोमीटर व मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर कोथळी गड आहे। हा किल्ला रायगड जिल्ह्यामध्ये येत असून कर्जत रेल्वे स्टेशनला उतरून आंबिवली गावात येण्यासाठी आपण बस पकडू शकता। सकाळी लवकर ट्रेक चालू केल्यामुळे कोवळा सूर्यप्रकाश अंगावर पडत होता। सकाळी सह्याद्रीमध्ये फिरणे म्हणजे स्वर्गच। प्रसिद्ध असलेली कारवीची फुले देखील इथे पाहायला मिळाली। पुढे गेल्यानंतर आपल्याला एक दरवाजा लागतो। दरवाजामधून आपण आत गेल्यानंतर कातळात कोरलेल्या काही पायऱ्या दिसतात। औरंगजेबाने अब्दुल कादरला छत्रपती संभाजी महाराजांच्या ताब्यात असलेल्या या भागातील किल्ले ताब्यात घेण्यासाठी पाठवले। कोथळी गड हा महत्त्वाचा असून जो कोणी ताब्यात घेईल त्याचा ताबा तळ कोकणावर राहील हे लक्षात ठेवून हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न चालू केले। मराठे हे किल्ल्यातून शस्त्रांची ने-आण करतात हे अब्दुल कादरच्या लक्षात आले। नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार रसद व दारुगोळा मिळवण्यासाठी जवळील गावात गेला होता। त्याने त्याचा गडावरील माणूस मानकोजी पांढरे यांच्या ताब्यात हा गड दिला होता। शिवकाळात स्वराज्याचा मुन्शी असणारा काजी हैदर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता। त्याने मानकोजी यांना देखील फितूर केले आणि रात्रीच्या काळोखात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्यांच्या सैन्याला हे आपलेच लोक रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडावर प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरील सैन्य कापून काढले। अशा प्रकारे अब्दुल कादरने किल्ला ताब्यात घेतला। हा किल्ला जिंकल्याबद्दल औरंगजेबाने अब्दुल कादरला सोन्याची किल्ली देखील भेट दिली। अर्धा तासाच्या ट्रेक नंतर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो। तिथे आपल्याला 2 तोफा दिसतात। तोफांपासून पुढे गेल्यावर आपल्याला कातळकड्यांच्या पोटात खोदलेली गुफा दिसते। गुफाच्या बाजूने थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला काही पाण्याची टाके दिसतात।
तिथून परत आल्यावर गुफाच्या लगतच भुयारातून गडावर जाण्यासाठी कातळात मार्ग तयार केला आहे आणि इथूनच खरा आनंद मिळतो. डोंगराच्या पोटातून काढलेला हा रस्ता वळसा घालून आपल्याला गडावर पोहोचवतो. थोडे वरती अजून चढून गेल्यानंतर आपणाला एक दरवाजा लागतो. दरवाजामधून आत गेल्यानंतर आपण गडाच्या एकदम टोकावर येऊन पोहोचतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण कोतळी गडावर पोहोचलो आहे. गडावर अजून एक पाण्याची टाकी देखील आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे मित्रांनो. पूर्ण सगळीकडे धुक्याची चादर तयार झाली. खूपच छान ट्रेक झाला आहे मित्रांनो. 30 ते 40 मिनिटाचा ट्रेक आहे. ज्यांनी कोणी केला नसेल त्यांनी नक्की आवर्जून करा. तर अशा प्रकारे आपला आजचा ट्रेक झाला आहे मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या ट्रेकबद्दल करू हे कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.